आणि आता डीएसकेच्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आणि अतिशय आशादायी अशी बातमी आहे। डीएसकेच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी सरकारने न्यायालयाकडे मागितली आहे। न्यायालयाने जर ही परवानगी दिली तर या मालमत्तांचा लिलाव करून त्यातून आलेले पैसे डीएसकेच्या गुंतवणूकदारांना परत दिले जाणार आहेत। डीएसकेच्या कोणत्या मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव आहे आणि गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची प्रक्रिया कशी असेल, कधीपर्यंत हे पैसे मिळतील, आपण पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट। डीएसकेच्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार। डीएसकेच्या मालमत्ता विकायला परवानगी मिळणार। 11,000 गुंतवणूकदारांना 610 कोटी परत मिळणार। या 3 प्रश्नांच्या उत्तराकडे डीएसके प्रकल्पात ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांचं लक्ष लागलंय। गेल्या कित्येक वर्षांपासून गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी डीएसके घोटाळ्यात अडकले। या प्रकरणात राज्य सरकारनं डीएसके आणि संबंधितांच्या जप्त केलेल्या 131 मालमत्तांच्या लिलावासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली। जर न्यायालयाने या मालमत्तांना ॲब्सोल्यूट म्हणजेच संपूर्णपणे राज्याच्या ताब्यात द्यायला मंजुरी दिली तर त्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। जे विशेष असं जे न्यायालय या प्रकरणासाठी तयार केलं गेलेलं आहे त्या विशेष सत्र न्यायालयामध्ये आम्ही यातल्या 131 प्रॉपर्टीज ज्या डीएसके डीएल म्हणजे डीएसके डेव्हलपर लिमिटेड यांच्या नाही आहेत पण यातील आरोपितांशी संबंधित आहेत अशा सगळ्या मिळकती विक्रीला परवानगी मिळावी आणि त्यासाठी त्या मिळकतींबाबतचं एक नोटिफिकेशन कोर्टाकडनं मिळावं यासाठीचा अर्ज आम्ही विशेष न्यायालयात दाखल केलेला आहे। घराला घरपण देणारी माणसं म्हणून एकेकाळी डी.एस. कुलकर्णी हे रिअल इस्टेट क्षेत्रातलं मोठं नाव होतं। पुणे, मुंबई, नाशिकसह विविध शहरांमध्ये निवासी प्रकल्प उभारले गेले। मात्र आर्थिक अडचणी वाढत गेल्यानंतर अनेक प्रकल्प रखडले आणि गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढल्या। पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून डीएसके प्रकरणाचा तपास सुरू आहे। या प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात, बनावट कागदपत्र तयार करणं, गुन्हेगारी कट रचणं आणि एमपीआयडी कायद्याचं उल्लंघन असे गंभीर आरोप आहेत। डीएसके प्रकल्पामध्ये हजारो नागरिकांनी आयुष्यभराची बचत, निवृत्ती वेतनाची रक्कम आणि इतर गुंतवणूक केली। मात्र ते सगळे पैसे बुडाले। आता गुंतवणूकदारांना तेच पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू झालाय। सगळ्या म्हणजे एकूण एक ठेवीदाराला, एकूण एक गुंतवणूकदाराला त्याच्यातून मुक्तता व्हावी, त्याचे जे काही पैसे अडकलेले आहेत ते पैसे मिळावे ह्या उद्देशाने आम्ही काम करतो आहोत आणि त्यासाठी मेहरबान कोर्टात तो जो काही कायदा आहे गुंतवणूकदार संरक्षणाचा त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आम्ही साधारणतः 131 मिळकतींच्या संदर्भातला अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्या प्रॉपर्टीज ॲब्सोल्यूट करून मिळाव्या म्हणजे विक्री योग्य करून मिळाव्या यासाठी आम्ही मेहरबान कोर्टाकडे अर्ज दाखल केलेला आहे। याच्यात जी कॉम्पिटंट अथॉरिटी निर्माण करण्यात आलेली आहे, एकदा का कोर्टाचा आदेश आला की कॉम्पिटंट अथॉरिटी त्यांच्या अधिकार क्षेत्राप्रमाणे त्यांना उपलब्ध असलेल्या अधिकाराप्रमाणे या मिळकती बाजारात ऑक्शन आणण्यासाठी किंवा ऑक्शन करण्यासाठी आणतील याची मला खात्री आहे। डीएसके घोटाळ्यात 11,102 गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याची माहिती आहे। त्यासाठी 610 कोटी रक्कम वसूल करावी लागणार आहे। त्या संदर्भात डीएसकेच्या 463 मालमत्तांचा तपास सुरू झालाय। त्यापैकी 131 मालमत्तांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव आहे। डीएसकेच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी मिळाली तर लवकरात लवकर या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे। त्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी चिन्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।